ओके 16 1 मिनिट संपलाय. अच्छा, वृंदा आंबेकर म्हणली की नॉट प्रेझेंट ऑन नेट. म्हणजे हा, म्हणजे आपण ऑनलाईन मध्ये आपण स्वतः कुठे हजर असतो, स्वतः नसतो ना हजर, याचा अर्थ आहे, असा अर्थ आहे त्याचा. ओके 1.5 मिनिट संपलंय, अर्धा मिनिट राहिले. 75% वोटिंग झालंय आपल्याकडे, अजून 25% वोटिंग राहिलंय. 33 पैकी आपल्याकडे 26 लोकांनी वोट केलेलं आहे. गुड वोटिंग. 81% झालं. अरे वा, वाढला आता. 27 लोकांनी केलंय. जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही टाका ना, काहीच प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी आपण पार्टिसिपेशन घट्ट ठेवूया, म्हणजे आपला रिझल्ट चांगला मिळेल. पार्टिसिपेट मध्ये आपलं बरोबर नाही झालं तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. 81% झाले. 5 सेकंद राहिले आता. 4 3 2 1 0. ग्रेट. आता आपण पोलिंग एंड करूया. आणि 52% लोक म्हणतात की कंटेंट रिच, म्हणजे कंटेंट पोचत नाहीये, त्याच्यामुळे त्यांना ते कन्व्हर्जन मिळत नाहीये. ज्यांनी ज्यांनी सांगितलं असेल त्यांनी त्यांच्याकडे ठेवा उत्तरे. गुगल रँकिंग, काही लोक म्हणतात 15%. 4 लोक म्हणतात आपल्यापैकी गुगल रँकिंग नाहीये, त्यामुळे मिळत नाहीये कन्व्हर्जन. ओके. काही लोक म्हणतात की रिव्ह्यूज अँड टेस्टिमोनियल्स ही माझ्याकडे आहेत किंवा नाही आहेत, त्यामुळे मला थोडक्यात रेफरन्सेस मिळत नाहीयेत चांगल्या कामाचे. आणि शेवटचं ॲब्सेन्स ऑफ फिजिकल प्रेझेन्स, हे 15% लोकांचं मत आहे. मी तुमच्यासमोर पोलिंग आता शेअर करतो. रिझल्ट्स एंड केले पोलिंग. आय विल शेअर द रिझल्ट्स विथ यू. तुमच्या समोर आहे. तर 52% लोक म्हणलेत कंटेंट रिच नाहीये. आणि फक्त म्हणजे 15% लोकांना वाटतं की गुगल रँकिंग नाही, आणखी ॲब्सेन्स ऑफ फिजिकल प्रेझेन्स नाही आहे. तर आपला विषय काय होता लक्षात घ्या. वाय कन्व्हर्जन इज डिफिकल्ट ऑनलाईन. बरोबर आहे. डिजिटल मार्केटिंगचं कन्व्हर्जन ऑनलाईन होण्यात सगळ्यात डिफिकल्टी काय येते. म्हणजे आता तुम्ही त्याच्या अगेन्स्ट विचार करा की तुम्ही जेव्हा ऑफलाईन असता, म्हणजे ऑनलाईन नसता, तेव्हा कन्व्हर्जन कसं करता. तर आपण फॉलोअप पिलॉप तर करतोच, पण शेवटी एकदा भेट करून फायनल आपण करतो. आय राईट. तर तुम्हाला जर हे पटत असेल की आपण भेट करून करतो, तर ही भेटच इकडे अवेलेबल नाहीये. तर त्यामुळे राईट उत्तर काय आहे खरं याचं, तर ॲब्सेन्स ऑफ फिजिकल प्रेझेन्स हे याचं उत्तर आहे. बिकॉज देर इज नो प्रेझेन्स ऑफ युअर सेल्फ, सो इट बिकम्स चॅलेंजिंग की मी नक्की कसं कन्व्हिन्स करू. मी समोर असलो की NLPचे आपले इकडे बरेच मंडळी आहेत, तर NLPच्या भाषेत बोलायचं, जर फिजिकल जेव्हा माझा प्रेझेन्स असतो तेव्हा मी अनेक प्रकारे तुम्हाला इम्प्रेस करू शकतो. माझं बॉडी लँग्वेज असते, काहीतरी पर्सेंटेज आहे ना. कोण सांगू शकेल, वृंदा किंवा माधवी मॅडम सांगू शकता का काय पर्सेंटेज बॉडी लँग्वेजचं किती असतं काय चॅट बॉक्समध्ये. समबडी नॉलेजेबल इन दिस. बॉडी लँग्वेजचं किती पर्सेंटेज आहे. 57% बॉडी लँग्वेज आहे. बरोबर आहे. 55% वृंदा म्हणते, भाग्यश्री 52 म्हणते. बरोबर आहे. दॅट इज राईट. म्हणजे 52% ते 55% भाग आहे तो आपल्या बॉडी लँग्वेजचा आहे, समोरच्या माणसाला इम्प्रेस करण्यात. बरोबर. दुसरं आहे त्यात म्हणजे आवाजातला चढाव उतार, म्हणजे ऑडिओ, त्याचं किती कोणी टाकतंय परत एकदा, परत जस्ट टाका एकदा चॅटबॉक्समध्येच तुम्हाला जे वाटतं ते. ऑडिओ म्हणजे एखादं डील क्रॅक करण्यात तुमच्या फिजिकल प्रेझेन्समध्ये किती त्याचं महत्व आहे. तुमच्या आवाजाने, आवाज, संवाद, फेक, हे ते याचा किती फरक पडतो, किती टक्के. वृंदाला माहिती असेल नक्की. वृंदा. सुविध 38. अरे परफेक्ट परफेक्ट आहे. सुविधचं उत्तर परफेक्ट आहे. शेवटी सुविध पण एक ट्रेनर आहे. हा 37% थोडंसं ओव्हर ऑप्टिमिस्टिक आहे. नाही बरोबर आहे. 38 बरोबर आहे. वृंदा 35% राईट. म्हणजे 35%. म्हणजे तुम्ही जर दोन्हीचं गणित बांधलं तर 55 आणि 38 म्हणजे 93% भाग जो आहे ना, तो 93% भाग हा सगळा ऍबसेंट आहे डिजिटल चॅनलमध्ये. तर त्याच्यामुळे तुम्हाला कन्व्हर्जनला याचा खूप त्रास पडतो. म्हणून सगळे एक्सपिरियन्सेस आता सुद्धा तुम्ही जी मीटिंग बघताय यात मी जवळपास फिजिकल तुम्हाला अनुभव द्यायचा प्रयत्न करतोय. म्हणून झूम जास्त पॉप्युलर झालंय, बिकॉज यू कॅन सी पीपल. ओके. तुम्ही नुसतं PPT किंवा व्हॉट्सअपवरती बोलताना तो फील येत नाही, जो झूम वरती येतो तो. सो दिस इज द मेजर रिझन. ओके. आता याच्यातच एक दडलेलं आपलं तिसरं जे आहे, थर्ड पोल याच्यामध्ये आहे, तो पण आपण तिसरा आहे हा बघूया की कन्व्हर्जन फॅक्टर्स काय काय आपले आहेत. बरोबर आहे. म्हणजे जर कन्व्हर्जन होत नाहीये तर व्हॉट मेक्स कन्व्हर्जन्स चान्सेस बेटर, म्हणजे कन्व्हर्जनचे चान्सेस कशाने वाढतात ते आपण थोडंसं बघूया. तुमच्या समोर मी परत पोल ठेवते. तुम्हाला याच्यातलं एक उत्तर निवडायचंय आणि तुम्हाला 2 मिनिटं आहेत. टाइम स्टार्ट्स नाउ. स्ट्रॅटेजिकली प्लेस्ड कंटेंट हा पहिला आहे विषय. प्रॉम्प्ट सेल्स फॉलोअप, रिव्ह्यूज, टेस्टिमोनियल्स. 2 आणि 3 नंबरचा आन्सर म्हणजे ते कंबाईन करा. आणि युअर ऑनलाईन रेप्युटेशन. हे 5 मी ऑप्शन्स तुम्हाला दिलेत. तुम्हाला काय वाटतं की याच्यापैकी सगळ्यात जास्ती
कशामुळे तुमचे कन्व्हर्जनचे चान्सेस वाढतात? व्हॉट डू यू फील? व्हॉट इज युअर ओपिनियन? की सगळ्यात हायेस्ट रँकिंगवर काय असणार आहे कन्व्हर्जनसाठी? मिनवाईल जरा चॅट बॉक्समध्ये टाका की माझा आवाज येत असेल तर आवाज किंवा साऊंड असं टाका, बरोबर येत असेल तर फक्त. येतोय, चलो. ग्रेट, ग्रेट. फॅन्टास्टिक. ओके, 50 सेकंद झालेत, 52 सेकंद, आणि 65% वोटिंग झालंय आपलं. ग्रेट. 1 मिनिट झालंय, अजून 1 मिनिट आहे शिल्लक. 1 मिनिट शिल्लक आहे अजून. झालंय. ग्रेट. दिस टाइम द वोटिंग इज फास्टर. 81% झालंय आपलं. पण शेवटच्या नेहमीप्रमाणे 10% संपायला जरा वेळ लागतो बरं का. 90%च्या वरती गेलेलं नाही अजून. तर लेटस ब्रेक द रेकॉर्ड. 32 पैकी 26 लोकांनी केलंय, आणि आता मला वाटतं 30 सेकंद राहिलेत आपल्याकडे. अडकून बसलाय, तर कोण वोटिंग करत नाहीये. 32 पैकी 26, 6 लोकांचं काय झालंय? कळलेलं नाही. कळलेलं नसेल प्रश्न तर मला विचारा मोकळेपणे, की मला कळत नाही प्रश्न, काय हरकत नाही. बरं, काय काय लोकांना फेल टू सबमिट पोल वगैरे, तर ते दॅट मे बी द इंटरनेट प्रॉब्लेम तिकडे असेल. 32 पैकी 27 आलेत वोट्स आपल्याकडे, आणि आता 5 सेकंद राहिलेले आहेत आपल्याकडे. 4, 3, 2, 1, 0. ग्रेट. आता रिझल्ट आलेत. पोलप्रमाणे 2 आणि 3 नंबरचे आन्सर आहे, म्हणजे प्रॉम्प्ट सेल्स फॉलोअप आणि रिव्ह्यूज अँड टेस्टिमोनियल्स, ह्याचा ॲब्सेन्स किंवा हे जास्ती इफेक्ट करतात असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की दॅट इज गिव्हिंग द मॅक्झिमम चान्सेस ऑफ कन्व्हर्जन, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, म्हणजे 52% लोकांचं म्हणणं हे आहे. ओके, सर 19% लोक जे आहेत ते म्हणतात की स्ट्रॅटेजिकली प्लेस्ड कंटेंट, हे 19% लोकांचं म्हणणं आहे. आणि ऑनलाईन रेप्युटेशन हे 19% लोकांचं म्हणणं आहे. आपण तुम्हाला मी पोलिंग एंड करतो, आणि आय विल जस्ट शेअर द रिझल्ट्स इन फ्रंट ऑफ यू, सो यू विल कम टू नो की काय रिझल्ट्स याचे आहेत आणि काय त्याचा अर्थ आहे. तर आपण बघूया पहिले 52% लोकांनी जे वोट केले त्याचा अर्थ काय आहे. प्रॉम्प्ट सेल्स फॉलोअप प्लस रिव्ह्यूज टेस्टिमोनियल्स, असं त्यांना वाटतंय की फॉलोअप जोरदार पाहिजे आणि रिव्ह्यूज पण पाहिजेत, असं दोघांनी 2 आणि 3 मिळून दिलेले उत्तर हे त्यांना वाटतंय. हे सरळ उत्तर सरळ आहे. 19% लोकांना वाटतंय की ऑनलाईन रेप्युटेशन तुमचं चांगलं असायला पाहिजे. तर रेप्युटेशनमध्ये एक 2-3 फॅक्टर येतात. एक म्हणजे स्वतःचे रिव्ह्यूज टेस्टिमोनियल्स किती आहेत, लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, आणि जगमान्य लोक ऑथॉरिटीज आपल्याबद्दल काय म्हणतात. जसं आपण एखादं माझ्याकडे ट्रेनिंग मी घेतलं असेल तर त्याचं सर्टिफिकेशन असणं एखाद्या मोठ्या संस्थेद्वारे, किंवा एखाद्या मान्यता प्राप्त असणं, त्याचं स्टँडर्डायझेशन असणं, हे सगळे अवॉर्ड्स रिवॉर्ड्स मध्ये येतं सगळं ते. तर हे शिवाय प्लस लोक माझ्याबद्दल काय बोलतात, रिव्ह्यूज आणि याच्याबद्दल स्टार रेटिंग वगैरे जे आपण म्हणतो, तर हे सगळं कंबाईन केलं आणि आपण पोस्टिंग करत जातो. जसं आम्ही निवडक उद्यमीवरती आमच्याकडे मंगळवारी एक वार आम्ही रिझर्व्ह ठेवलाय की यश संपादन करणे. तर यश संपादन करताना अचिव्हमेंट पोस्टिंगमध्ये आपण सांगत राहतो, दर दर मंगळवारी आपल्याला आठवण होत राहते की मला माझं यश आलेलं मला प्रसिद्ध करायचंय. हे यश मिळाल्यानं काय होतं की लोकांना कळतं की माझा व्यवसाय किंवा मी का बाबा रेफरेबल आहे हे कळत राहतं. तर हे ऑनलाईन रेप्युटेशन हे एक आहे. तर हे पण 19% लोकांनी म्हटलंय. आणि स्ट्रॅटेजिकली प्लेस्ड कंटेंट, याचा अर्थ काय की हे जे सगळं आहे, आपण आता काय बघतोय, कन्व्हर्जन चान्सेस आपल्याला वाढवायचे या दृष्टीने आपण बघतोय. तर हे जरी सगळं असलं तरी हे लोकांसमोर जायला तर पाहिजे ना. असं म्हणतात ना, आता मोदीजींनी समजा केलंय, भारताला त्यांनी समजा स्थान त्यांचं कुठे होतं ते एक काहीतरी 130व्या स्थानावरून 77 स्थानावर आणलं. करप्शन इंडेक्स कमी भेटला, कमी केला त्यांनी सगळा. हे जरी प्रत्यक्ष केलं, हे तर रेप्युटेशन वाढवत नेलं भारताचं. पण हे भारताचं वाढवत नेलेलं रेप्युटेशन त्यांनी त्यांच्या चॅनल्सवरती पोस्ट केलं, म्हणजे स्ट्रॅटेजिकली कंटेंट प्लेस केला. तर ऍक्च्युली हे सगळ्यात जास्त महत्वाचं याचं उत्तर आहे, की हे सगळं जरी केलं, मी जे केलं आधी केले मग दाखवले, केले तर पाहिजेच पण दाखवलेही पाहिजे, तर त्याचा उपयोग, तर कन्व्हर्जन मिळेल. नाही तर लोकांना कळणार कसं. होऊ शकतंय की मनमोहन सिंगाच्या सरकारने पण आधी तेवढंच काम केलेलं असेल, पण त्यांनी कदाचित दाखवण्यात ते कमी पडले असेल तो स्मार्टनेस, त्याच्यामुळे कन्व्हर्जन त्यांना कमी मिळालं असेल. तर राईट आन्सर इज स्ट्रॅटेजिकली प्लेस्ड कंटेंट. ओके, तुम्हाला हे पटलं असेल तर फक्त परत एकदा चॅटमध्ये जाऊन पोल 4 असं तुम्ही जरा चॅट बॉक्समध्ये टाका. सो मीनवाईल आय विल पुश टू द नेक्स्ट थिंग. ओके, पुढच्या मी भागाकडे सरकतो. येस. ओके, पोल 4. फॅन्टास्टिक, फॅन्टास्टिक.
कळतंय. मग तुमच्यापर्यंत पोहोचलं की नाही मला फक्त एवढं बघायचंय, बाकी काहीच नाही. ओके, ग्रेट. सो दिस वॉज पोल. आपले पोल झाला. आता पुढच्या आपण स्लाइडकडे जाऊया. 2 मिनिटं फक्त. ओके, तर आता हे कन्व्हर्जन आपण जे म्हणतोय, कन्व्हर्जन फोकस डिजिटल मार्केटिंग. आपल्याला कन्व्हर्जन फोकस डिजिटल मार्केटिंग करायचं आहे. म्हणजे आपल्याला कंटेंट तयार पण करायचं आहे आणि ते कंटेंट स्ट्रॅटेजिकली प्लेस पण करायचं आहे. कोणाच तरी मागे माईक चालू आहे का? जरा चेक करत असाल तर तो जरा म्यूट करा थोडासा. नाही तर मी म्यूट करतो सगळ्यांना. जेव्हा येईल तेव्हा आम्ही बघूया. ओके, ग्रेट. तर बेसिक CFDM सेटअप, कन्व्हर्जन फोकस डिजिटल मार्केटिंग सेटअप मध्ये काय काय येते ते आपण थोडंसं बघूया आता. तर त्यातला पहिला भाग जो आहे या सेटअप मधला, 2 मिनिटं. हां, ओके. तर वेल डिफाईन्ड कस्टमर जर्नी मॅप हा एक प्रकार आहे. बघूया आपण एकेकाचा अर्थ. दुसरं वेल डिफाईन्ड कन्व्हर्जन फनेल, म्हणजे मॅप परफेक्ट डिफाईन पाहिजे, कन्व्हर्जन फनेल पण परफेक्ट पाहिजे. आणि तिसरं वेल सेटअप मेजर वेब प्रॉपर्टीज, म्हणजे तिन्ही गोष्टी पाहिजेत. मॅप म्हणजे माझ्याकडे कस्टमर कसा येईल, तो कन्वर्ट कसा होईल फनेलनी. आणि तिसरं वेब प्रॉपर्टीज, म्हणजे असं त्याच्यावरती वेब प्रॉपर्टीजवरती पाहिजे की त्यातनं कन्व्हर्जन माझं इझी होईल. आपण जे मगाशी म्हटलं ते आपण थोडंसं याच्यात बघूया काय काय करता येईल ते. तर कस्टमर जर्नी मॅप हा प्रकार बघा. याचा पर्पज असा आहे की मेक हिज जर्नी इझी, प्लेझंट, ही शुड फील कमिंग अगेन. म्हणजे माझ्याकडे परत इझी वाटायला पाहिजे आणि त्याला परत परत यावं असं वाटायला पाहिजे. बेनिफिट काय होतं तुमच्यासाठी की मोर कस्टमर आणि मोर रिटेन्शन, नॅचरली मोर प्रॉफिट्स. मेथड काय म्हणतोय आपण? स्टडी द एक्झिस्टिंग CJM. आत्ताचं बघायचं कारण आपल्याकडे कसा येतोय कस्टमर, आणि एक नवीन मेथड डिझाईन करायची. नेटवर्किंगनी मी लीड जनरेट करतो कधी कधी. ऍडव्हर्टाइजमेंट्स असतात आपल्या बिझनेसच्या, सोशल मीडिया पोस्टिंग, हे 4 आपण उदाहरण धरतोय. नेटवर्किंग कॅन बी एनी. ओके, तर हे आहे सगळं. दीज ऑल जनरेट मी ऑपॉर्च्युनिटीज. यातनं मला कडे काय मिळतात? मला ऑपॉर्च्युनिटीज मिळतात माझा प्रॉडक्ट पुढे न्यायचा. त्या सगळ्याला काय म्हणतोय मी? याला म्हणतो प्री सेल्स स्टेज. प्री सेल्स स्टेज म्हणजे सेल्स माझं व्हायच्या आधीची गोष्ट ही आहे ऑपॉर्च्युनिटीज मध्ये, बरोबर. दुसरं मी म्हणतोय की ऑपॉर्च्युनिटीज मधनं काय होतंय की मी प्रॉम्प्ट फॉलोअप करतो किंवा आम्ही फॉलोअप केला जातो आणि इमिजिएट कन्व्हर्जन मला काय मिळतात. थोडक्यात ऑपॉर्च्युनिटीज टू बी कन्व्हर्टेड टू ऑर्डर्स समवॉट. ओके, तर इथे आपण थोडंसं बघूया. इन प्रोग्रेस फॉलोअप आपल्याला म्हणतोय. तर इन प्रोग्रेस फॉलोअपने काय होतं की इमिजिएट कन्व्हर्जन मला मिळतं. इमिजिएट कन्व्हर्जन नंतर माझ्याकडे समजा ठरलेलं असतं सक्सेसफुल एक्झिक्युशन करतो प्रोजेक्टचं. जे काय माझ्याकडे काम मिळालेलं आहे त्याचं मी एक्झिक्युशन करतो आणि काय होतं की दॅट जनरेट्स फर्दर ऑपॉर्च्युनिटीज. बरोबर आहे. याला माउथ टू माउथ पब्लिसिटी आपण साधारण म्हणतोय साधारण की एकातनं दुसरं काम होतं. आता इथे एक चॅलेंज उभा राहतोय की पोल 5 आपण बघूया. आता पोलवरती नेणार आहे परत मी तुम्हाला. त्या पोल 5 मध्ये आपण बघूया काय याच्यात चॅलेंज आहे. विल जस्ट गो टू पोल 5 आणि तुमच्यासमोर मी प्रश्न टाकतो की ऑपॉर्च्युनिटीज फ्रॉम एक्झिस्टिंग कस्टमर्स. आपले एक्झिस्टिंग कस्टमर जे आहेत ऑलरेडी, त्यांच्याकडून जर मला ऑपॉर्च्युनिटीज घ्यायच्या असतील तर त्याच्याकरता मी आत्ता पॅन्डेमिक मध्ये सुद्धा मी घरी बसलो असताना सुद्धा व्हॉट ऍक्टिव्हिटी यू कॅन डू विथ युअर एक्झिस्टिंग कस्टमर्स. यातली तुम्ही एक ऍक्टिव्हिटी सांगायची. मी तुमच्या समोर पोल टाकतोय आणि परत तुम्हाला 2 मिनिटं देतोय. स्टार्ट व्होटिंग. ओके, व्हॉट ऍक्टिव्हिटी यू कॅन डू विथ युअर एक्झिस्टिंग कस्टमर्स राईट नाव. एक पहिलं जनचॅट, गेट प्रोडक्ट्स और सर्व्हिस रिव्ह्यूज, फॉलो फॉर न्यू रिक्वायरमेंट्स आणि ऑल 3. त्यातलं तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला त्यातलं कुठलं स्पेसिफिक वाटतंय. सगळी आपला पर्पज काय आहे की ऑपॉर्च्युनिटीज एक्झिस्टिंग कस्टमर्स मधून आणायच्या आहेत आपल्याला आणि आपण डिजिटल मार्केटिंग मधलं कन्व्हर्जन वाढवायचा विचार करतोय. मी तुम्हाला सारखा कन्व्हर्जन फनेलकडे नेतोय बिकॉज कन्व्हर्जन मधनं पैसे येतात. 30 सेकंद झालेले आहेत. वोटिंग चालू करा फास्ट. 50% वोटिंग इज ओव्हर. ग्रेट. ग्रेट. नाव मी फास्टर नाव. थोडे लोक सोडून पण गेलेत आपल्याकडनं. 24च लोक राहिलेत आता. इट्स फाईन, असं असतंच ऑनलाईनला थोडंसं. कदाचित त्यांचं जेवणाचा वेळ झाले असेल, लंच टाइम. दॅट्स ओके, दॅट्स ओके, दॅट्स ओके. दॅट इज देअर चॉईस. एक मिनिट होऊन गेले. तीस सेकंद राहिलेत आता. ओके ओके. 90% हॅव वोटेड. 24 पैकी 22 लोकांनी वोट केलंय. राहिले फक्त 2 लोक. हे 2 लोक कोण आहेत त्यांनी पटकन वोट करून टाका म्हणजे आपण 100% मार्कला जाऊया वोटिंगच्या.
ओके, रिझल्ट समोर येतीलच, समोर येतील रिझल्ट. आपलं एकच पाहिजे स्पेसिफिक त्यातलं, बरोबर तिने म्हणलं बघूया आपण काय ते. ओके, आय थिंक 15 सेकंद बाकी आहेत, पण आपण एंड करूया पोलिंग आता, बिकॉज एव्हरीबडी हॅज वोटेड इट सीम्स. ओके, आपण पोलिंग तुमच्या समोर रिझल्ट मी देतोय आता. ओके, तर 64% पीपल से ऑल 3 म्हणजे जनरल चॅट, गेट प्रॉडक्ट सर्व्हिस आणि फॉलोअप असं म्हटलेलं आहे 64% लोकांनी. फॉलोअप फॉर न्यू रिक्वायरमेंट्स फक्त 5% लोक म्हणतात. ओके, गेट प्रॉडक्ट सर्व्हिस रिव्ह्यूज हे 14% पीपल म्हणतात आणि जनरल चॅट 18% लोक म्हणतात. आणि ऑल 3 कंबाईंड असं म्हणतात. सी, आपण जेव्हा स्पेसिफिक आपण जेव्हा काही एफर्ट्स करत असतो ना, तेव्हा आपण अगदी स्पेसिफिकलीच काम करायला लागतं. म्हणजे त्याला पॉवर ऑफ वन असं पण म्हटलं जातं, किंवा पॅराडॉक्स ऑफ चॉईसेस नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे एकच तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे, असं हे अपेक्षित आहे. ते ऑल 3 हे थोडंसं गडबडीचं आहे. तुम्ही जनरल चॅट करू शकता की सर काय चाललंय सध्या, तुम्ही काळजी घ्या स्वतःची, पॅन्डेमिक आहे, हे आहे, हे जनरल चॅट झालं. गेट प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिस रिव्ह्यूज आणि फॉलोअप फॉर न्यू रिक्वायरमेंट्स अगदी कमी लोक, हे बरोबर आहे, अगदी कमी लोकच करणार, कारण न्यू रिक्वायरमेंटसाठी नाही आहे फॉलोअप. गेट प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिस रिव्ह्यूज हे जे 3 लोक म्हटले ना, दिस इज द राईट आन्सर. वाय आय विल टेल यू की याच्यातनं आपण फनेल जे बघितलं होतं आपण मगाशी, तुमच्या समोर असेल फनेल परत आता, तेव्हा न्यू ऑपॉर्च्युनिटी जनरेट करायला एक्झिक्युशन झालं किती लोक रिव्ह्यू घेतात? खूप कमी लोक रिव्ह्यूज घेतात, प्रॉडक्ट रिव्ह्यूज. तुमचं काय राहिलं असेल तर तुम्ही जरूर हे तुम्ही करा, आणि मी त्याच्याकडे रेकमेंड करीन. आपल्याकडे भाग्यश्री म्हणून आहे आपले पार्टिसिपंट. तर भाग्यश्री काय करते की भाग्यश्री बरोबर सध्या त्याच्यावरती लागलेली आहे, त्या रिव्ह्यू शेअरिंगच्या कामावर. तर भाग्यश्री आहे का तू? असेल तर जरा पटकन व्हिडिओवरती हाय कर लोकांना. मग अशी बघितलं होतं मी तू आहेस म्हणून. तर लेट मी चेक. भाग्यश्री परांजपे म्हणून आपल्याकडे आहे. आय थिंक जेवायला गेली बहुतेक, किंवा गृहिणी असल्यामुळे मुलांना खायला स्वगायला गेली असेल. तर दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. तर तुम्हाला हे ओके झालं असेल तर फक्त चॅट बॉक्समध्ये जाऊन चॅट पोल 5 असं फक्त टाका. चॅट बॉक्समध्ये पोल 5 असं एंट्री करा फक्त. ग्रेट. ओके ओके ओके, फाईन फाईन फाईन. 4-5 लोकांनी केलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे ऑल आर विथ मी, मला फक्त बघायचं जागे आहेत की नाही लोक सगळे असं. ओके फाईन. सो नेक्स्ट बघूया आपण पटकन पुढे काय करतोय आपण ते. येस, इमिजिएट कन्व्हर्जनमध्ये आपलं जसे काही काही सक्सेसफुल एक्झिक्युशन होतात, तसे काही काही फ्युचर कन्व्हर्जनसाठी पण असतात. याला आपण थोडक्यात थोड्या साध्या भाषेत म्हणतो की ड्रॉप्स. म्हणजे काही लोक आपल्याला ऑर्डर देतात, काही लोक आपल्याला ऑर्डर्स देत नाहीत. तर जे देत नाहीत त्यांना आपण म्हटलं की ड्रॉप्स. हे ड्रॉप्ससाठी काय करायची स्ट्रॅटेजी हे पण आपण थोडंसं बघूया. इकडे तुम्हाला जर त्यांच्याकडनं कन्व्हर्जन काढायचं असेल तर परत एकदा मी पोल टाकतोय नवीन, त्याच्याकरता काय करता येईल आपण बघूया. पोल 6 आपण ऑन करतोय. तर पोल 6 जे आहे ते आपण बघतो की फ्युचर कन्व्हर्जनसाठी, म्हणजे जे जे गळलेले कस्टमर ज्यांनी नाही म्हटलंय त्यांच्याकडून आपण कसा परत धंदा आणणार, बरोबर आहे. फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्याकडनं कशा जनरेट करणार, याच्याकरता मी तुम्हाला परत 4 ऑप्शन देतोय समोर, तुमच्या समोर दिसेल. सेंडिंग निश कंटेंट. निश कंटेंट म्हणजे स्पेसिफिक त्या विषयातला. समजा धारणकर आपल्याकडे आहेत, धारणकरांचा व्यवसाय आहे की जीएसटी सॉफ्टवेअर, आणखीन त्यांचं याचं पण आहे डिजिटल सिग्नेचरचं. तर त्याच्याविषयी होणारा डेव्हलपमेंट याच्याबद्दल कंटेंट पाठवत राहणे, याला म्हणतो आपण निश कंटेंट सेंडिंग. कॉलिंग देम रिपीटेडली, परत परत फोन करत राहणे, सीआरएम असतात बरेच वेळा त्याच्याकरता फोन करत राहणे. तिसरं आहे आस्किंग देम फॉर रेफरन्स, काय पुढचा धंदा आहे का, हे ड्रॉप्स पण आपण विचारू शकतो की माझं तुमच्याकडे नसेल आता पण मला तुम्ही रेफरन्सेस देऊ शकता का, तसे इन्शुरन्सवाले करतात तसं. किंवा सेंडिंग मोटिवेशनल मेसेज, त्यांना मोटिवेशनल मेसेज पाठवून पण सांगू शकतो का. आता मोटिवेशन मेसेजचा अर्थ लक्षात घ्या की मोटिवेशन हाच जर धंदा असेल, माधवी आपल्याकडे आहे, माधवीचा व्यवसाय आहे की माइंडफुलनेस, किंवा वृंदाचा व्यवसाय आहे माइंडफुलनेस, आणि माधवी म्हणते इमोशनल इंटेलिजन्स. तर याच्यात काम करत असेल तर तो तुमचा कंटेंट तुमचा निश कंटेंट होऊ शकतो. पण माझा समजा व्यवसाय आहे की मी काहीतरी इम्पोर्ट करतोय आणि मी त्यांना पाठवतो मोटिवेशन मेसेजेस, तर तो पण काही म्हणजे स्ट्रॅटेजी असू शकते. तर व्हॉट डू यू फील आउट ऑफ इट, आपण हे बघूया थोडंसं. एक मिनिटभर आहे तुमच्याकडे अजून, बघा. ओके, 73% हॅज बीन डन वोटिंग. 40 सेकंद आहेत आपल्याकडे अजून. ओके ओके, येत आहेत वोट्स. ग्रेट. 23 पैकी 21 वोट्स आलेत आपल्याकडे. 91% आपला आकडा अडकला बरं का.
आपलं काय जात नाही शेवटपर्यंत. ओके, तर आपण पोलिंग एंड करूया आणि जस्ट लेट अस सी द रिझल्ट्स. सेंडिंग निश कंटेंट याला जवळपास 67% लोकांनी सांगितलेलं आहे आणि विच इज अ परफेक्ट आन्सर, विच इज अ राईट आन्सर. निश कंटेंट सेंड करणे हा त्याच्याकरता खूप चांगला हे आहे. काय तुमचं त्याचं उत्तर आहे, हे परफेक्ट आहे. सेंडिंग निश कंटेंट 67%. कॉलिंग देम रिपीटेडली एकाच माणसानं सांगितलेलं आहे. वाटू शकतं असं काही नाही, पण सांगितलं त्यांनी असं वाटतंय. आणि मोटिवेशनल मेसेजेस खूप 19%. सी आपण जेव्हा कन्व्हर्जनमध्ये बघतोय ना, तेव्हा आपली ऑथॉरिटी आपल्या विषयातच होत असते. तर निश कंटेंट पाठवल्याने आपली ऑथॉरिटी सिद्ध होते. आपण जर चुकीचं त्यांना पाठवत राहिलो ना, तर त्यातनं आपली ऑथॉरिटी ड्रॉप होऊ शकते. म्हणून तुमच्या विषयातलंच तुम्ही कंटेंट पाठवत राहणं हे त्याच्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट त्याच्यामधलं सोल्युशन आहे. ओके, पुढच्या आपण जाऊया. तुम्हाला हे जर कळलं असेल तर फक्त चॅट बॉक्समध्ये टाका चॅट 6 म्हणून. हे परत एकदा मला क्लिअर होईल. 2-3 लोकांनी टाकलं तरी चालेल. ओके ओके ओके, फाईन 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 फाईन. सो एंगेजिंग थ्रू आपण त्याच्यात म्हटलेलंच आहे स्पष्टपणे. सॉरी, एंगेजिंग थ्रू राईट कंटेंट, सोशल और न्यूज लेटर यातनं राईट कंटेंट करणे म्हणजे परत पुढच्या ऑपॉर्च्युनिटी जनरेट होतात. हे कन्व्हर्जन फनेल आहे. ओके, दिस इज अ कन्व्हर्जन फनेल, राईट. आपण बघूया की याच्याकरता कसं होतं तयार. तिसरा भाग होता की हे आपलं कन्व्हर्जन फनेल. पहिला आपण मॅप बनवला, मॅप नंतर ठरलं की कस्टमर कसा आणायचा, म्हणजे जाळ्यात मासळी कशी फासायची हे आपलं ठरलं. बरोबर. नंतर दुसरं बघितलं की त्याला मग पुढे कसा त्यातनं त्यांना त्या चरकत कसा घ्यायचा, जाळ्यात फासल्यानंतर चरकत कसा ओढायचा, सेकंड बघितलं. वाईट अर्थ घेऊ नका, चांगल्या अर्थाने घ्या. आणि आता पुढे काय बघायचं की त्यांना कुठल्या वेब प्रॉपर्टीवरती आणलं की मग त्याला मला त्यातनं खरं कन्व्हर्जन मिळेल, हे आपण थोडंसं बघतोय. तर या वेब प्रॉपर्टीज आहेत. वेबसाईट विथ इम्पॉर्टंट पेजेस. तुमच्याकडे नसेल वेबसाईट तर लगेच करा, खूप आवश्यक आहे. साधी वेबसाईट चालू शकते पण इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट पाहिजे. इम्पॉर्टंट पेजेस आपण सगळं नाही घेणार आहे आता, आपण याच्यावरती घेणार आहे. हे फर्स्ट सेशन आहे आपला, त्यामुळे याच्यावरती आपण थांबणार आहे आता. मेजर वेब ऑनलाईन प्रॉपर्टीजमध्ये वेबसाईट विथ इम्पॉर्टंट पेजेस पहिलं लागेल. जीएमबी पेज, जीएमबी म्हणजे गुगल मॅप बिझनेस. हे आपलं एक फ्री पेज तयार करतं. हा फ्री रिसोर्स आहे गुगलचा. इट्स अ फ्री रिसोर्स बाय गुगल. ओके, म्हणजे लोकल रिझल्ट आपले सर्चमध्ये आपण सापडायला तर पाहिजे. म्हणजे ते कुठेतरी लॉटरीच्या तिकिटाबद्दल एक जोक होता पूर्वी, की एक माणूस तक्रार करत असतो की लॉटरीचं तिकीट लागत नाही लागत नाही लागत नाही. आणि देवाकडे जातो, म्हणतो की तुझ्या आयुष्यावर पूजा केली तर माझं तिकीट एकदा पण लागलं नाही. देव म्हटलं तू काढलंच नाही तिकीट तर लागणार कसं काय तुला, तो काढ तर करा पहिले तिकीट. तसं आपला तिथे धंदा पाहिजे तर लिस्टेड जे गुगलवरती. तर तिसरं असंच आहे, अशीच गोष्ट आहे की फेसबुक पेज आणि लिंक्डइन प्रोफाईल व्यवसायाप्रमाणे बदलतं. काही लोक फेसबुकवरती असतात B2B, सॉरी B2C वाले, आणि लिंक्डइन प्रोफाईल आहे. आणि त्याच्यापेक्षा सोपं म्हणजे बिझनेस व्हॉट्सअप किती लोकांनी इन्स्टॉल केलेलं असतं हे बघून घ्या. या अगदी सोप्या सोप्या साध्या साध्या प्रॉपर्टीज आहेत या. आता पहिलं जे म्हटलं वेबसाईट विथ इम्पॉर्टंट पेजेस, आपण मागे एकदा ब्लॉगिंगचं वर्कशॉप घेतलं होतं, 2 घेतलेली वर्कशॉप्स. तर ब्लॉग इज अ फ्री रिसोर्स. तुम्ही ब्लॉगने पण चालू करू शकता, म्हणजे तुम्हाला पैसे पण खर्च करायची गरज नाही वेबसाईट करता. ब्लॉग इज काइंड ऑफ अ वेबसाईट. तुम्ही जर होतात कोणी कोणी हजर तर त्यांना माहिती आहे की किती इझी आहे त्या मानाने करणं. ओके, आणि युट्यूब चॅनल अकाउंट, चॅनलच जायची गरज नाहीये. युट्यूब नुसता तुमचा अकाउंट असला तरी तुम्ही व्हिडिओज त्यात टाकू शकता आणि तुमचा कंटेंट तो अपलोड करू शकता, काहीच अवघड नाही. तर या बेसिक एक 4-5 प्रॉपर्टीज तुमच्या असल्या की तुमचा बराचसा व्यवसाय मापात येऊ शकतो. बरोबर. आता इन्व्हेस्टमेंटला काय लागते, मी म्हटलं त्याप्रमाणे याला वेळ लागतो, पैसे, एनर्जी आणि अटेन्शन. अटेन्शन म्हणजे फक्त तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे की तुमचं लक्ष कुठे तुम्हाला द्यायचंय फक्त सध्या. बरोबर. अटेन्शन डिसाइड द होल फॅक्टर. कारण पैसे जातात आणि एनर्जी पण द्यायला लागतं आपण ठरवलं की. तर आता तुम्ही जर ऑनलाईन वरती तुम्ही तुमचं अटेन्शन आणलं तर टाइम तुमच्याकडे खूप अवेलेबल आहे लकीली आता. तर यू इन्व्हेस्ट दॅट. ओके, आपण पोल 7 बघूया थोडासा. सॉरी, एक लास्ट पोल आहे आपला. आय एम जस्ट क्रिएटेड द पोल टू एंगेज यू मोर, आणि थोडंसं आपल्याला क्वेश्चन्स मधून जास्ती आपण शिकतो असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तर हा शेवटचा एक प्रश्न आपण घेऊया फक्त. आपण बघूया की आपण ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज बघितल्या आता त्यातनं आपल्याला काय वाटतं की आपण पहिलं प्रायोरिटीने आपण यातली कुठली करणार आहोत ऍक्टिव्हिटी. ओके, तुम्हाला काय वाटतंय विच ऍक्टिव्हिटी टू स्टार्ट फर्स्ट? पहिलं तुम्ही काय कराल? क्रिएट अ ग्रेट वेबसाईट, बिल्डिंग ऑनलाईन रेप्युटेशन, सोशल मीडिया पोस्ट, लीड जनरेटिंग ऍडव्हर्टाइजमेंट. याच्या 4 पैकी कुठे तुमचं अटेन्शन आता असायला पाहिजे? हा माझा विषय ऍक्च्युअली खरा. तर तुम्ही याच्यातलं उत्तर पटकन टाका. ओके, येतात उत्तर वेगळी.
77% वोट्स आलेत आपल्याकडे. ग्रेट. 22 पैकी 17 लोकांनी वोटिंग केलंय. 18 झाले आता. ग्रेट. 19, 20, 1 मिनिट झालाय. मला वाटतं 2 लोक वोट आपल्याकडे परमनंट करत नाहीत असं दिसतंय. 2 लोक आहेत अशी आपल्याकडे कोणीतरी की ते करतच नाहीत वोट. सुशिक्षित मतदारांसारखे जे वोटिंग करत नाहीत अजिबात. नोटा असेल तसं असेल समजा. ओके. 22 पैकी 20 आपले आलेत आणि आता आपण हे एंड पोलिंग करतोय आणि आपण लेस्ट सी द रिझल्ट आणखी अनालाइज करूया काय रिझल्ट आहेत ते. हे शेअर करतोय रिझल्ट तुमच्या समोर. क्रिएट अ वेबसाईटला 30% लोकांनी दिले सांगितलंय. ऑनलाईन रेप्युटेशनला 40%, 15% सोशल मीडिया पोस्ट आणि लीड जनरेटिंग ऍडव्हर्टाइजमेंटवर 15% आहे. त्यामुळे हे उत्तर आहे हे बरोबर आहे बरं का. 40% बिल्डिंग ऑनलाईन रेप्युटेशनला जे महत्व देत आहेत याचं रिझन तुम्हाला सांगतो. तुम्ही वेबसाईट जरी केलीत पहिलं, आता हे सगळं करायला लागणारच आहे, पण आपलं काय विषय चाललाय की ह्याच्यातली ऍक्टिव्हिटी पहिले कुठली चालू करायची. म्हणजे तुमचं जे अटेन्शन आहे हे आपण विषय परत तोच बघतोय इथे बाजूला की अटेन्शन तुमचं जे आहे ते अटेन्शन तुमचं कशावर लावायचंय. तर वेबसाईट जरी केली तर वेबसाईटवरतून कन्व्हर्जन मिळवायला तुमच्या त्याच्यावरती रेप्युटेशनचे पॉईंट असायलाच पाहिजेत. म्हणजे रिव्ह्यूज असायला पाहिजेत, तुमची टेस्टिमोनियल्स असायला पाहिजेत. म्हणजे उद्या असं जरी केलं की आपण वेबसाईट एकदम चांगली तयार केली, सगळं तयार केलं, नंतर तुम्ही जर रिव्ह्यू शोधायला गेलात परत क्लायंटकडे, इट विल टेक टाइम. तर तुम्ही पहिलं अटेन्शन तुमचं रेप्युटेशन बिल्डिंगवरती टाका. जे जे कस्टमर्स तुमचे आहेत, तुम्हाला एकदम आयडियल टाइम आहे सध्या, तुम्ही त्यांच्याकडनं रिव्ह्यूज मागवा. परवा मला आठवतंय की वर्कशॉप माधवीचंच झालं होतं. तर माधवने काय सांगितलं की तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही मला व्हॉट्सअपवर सांगा, इकडे सांगा, तिकडे सांगा असं सांगितलं होतं. तर मी थोडंसं याच्यात अशी स्पेसिफिक म्हणतो की तुम्ही एक्झॅक्टली त्यांना डिफाईन करून द्या लोकांना चॅनल, की मला तुम्ही कसे तुमचे फीडबॅक्स द्या. सो दोज फीडबॅक रिव्ह्यूज जे आहेत ते तुम्हाला यू कॅन युटिलाइज ऑन. अगदी तुम्ही गुगल माय बिझनेसवर वापरा किंवा व्हिडिओ रिव्ह्यूज घ्या. व्हिडिओ रिव्ह्यूज घेतलं तर खूपच चांगलं. आम्ही ऍक्च्युली ट्रेनिंगमध्ये घेतो आमच्या की रिव्ह्यूज कसे घ्यायचे आणि कसे पोस्ट करायचे आणि त्याचा उपयोग कसा होतो ते वगैरे. बरोबर. तर त्याला तुम्ही चालू करा रिव्ह्यूज आणि टेस्टिमोनियलचा फरक आहे थोडासा. टेस्टिमोनियल्स आर फ्रॉम युअर गुड कस्टमर्स. ते बघून समजा तुमचा कस्टमर उद्या रिलायन्स मॉल कस्टमर आहे, तर रिलायन्स मॉलचा बघून तुम्हाला कदाचित पुढचा दुसरा म्हणजे बिग बाजार पण कस्टमर तुमचा होऊ शकतो. बरोबर की नाही. तर असं थोडंसं याच्याकरता ड्राईव्ह करायला लागतो. याच्याकरता वेबसाईट असली तरी हे तुम्हाला काम करायला लागणारच आहे बाजूला. तर माझं पण म्हणणं असंच आहे की तुम्ही यू स्टार्ट फ्रॉम बिल्डिंग युअर ऑनलाईन रेप्युटेशन फर्स्ट. सोशल मीडिया पोस्ट नंतर येतील. पहिलं तुमचं दुकानाचं एक उदाहरण घ्या की पहिलं दुकान चालू करतात ना, सगळं दुकानात तयार असतं सगळं लावून आणि मग ते दुकानाचा फाळका उघडतात. तसं आपण ऑनलाईन शॉपचं आपल्या करायला पाहिजे. ओके. आणि जाहिरात हा प्रकार सगळ्यात शेवटी गेला पाहिजे ऍक्च्युली या सगळ्याच्या. ओके. तर काही हरकत नाही. परंतु थँक्स फॉर पोलिंग. आणि आपण बघूया पुढचा आता काय विषय आपला एक राहिलेला आहे छोटासा. विल जस्ट गो टू दॅट. ओके. त्याच्याकरता नेक्स्ट स्टेप्स काय घ्यायच्या आपण, हेच आपल्याला सगळं बिल्ड करायचंय. व्हॉट आर द नेक्स्ट स्टेप्स, आयडियल स्टेप्स बघूया आपण. तर पहिलं तुमचं ऑनलाईन मॉडेल तुम्ही डिझाईन करा. डिझाईन ऑनलाईन मॉडेल. तेच आमचा विषय आता पुढे चाललाय की आपल्याकडे दीपाली आहे. दीपाली आहेस का तू ऑनलाईन? जस्ट फक्त हात कर किंवा काहीतरी येऊन हाय म्हण. तर दीपाली पात्रीकरचे आहेत. सो शी हेल्प्स फॉर तुमचा जो ऑनलाईन बिझनेस कॅनव्हास आहे. आपण मागे एक ट्रेनिंग केलं होतं तिचं, पण ते आपला परत करायचा विचार आहे की ऑनलाईन मॉडेल कसं करता येईल. आपल्याकडे बिमन गांधी म्हणून पण मित्र आहेत आमचे. ही ऑल्सो टॉक्स अबाउट बिझनेस प्लॅन्स. ओके. तर आपण बघूया की ऑनलाईन मॉडेल कसं करता येईल. ऑनलाईन मॉडेल बद्दल आपण बोलतोय. तर डिझाईन युअर ऑनलाईन मॉडेल. दीपाली जरा तुझं सांगतेस थोडंसं बीएमसी बद्दल. फक्त हात नको वरती करू, जरा सांगितलंस तर बरोबर 2 मिनिटात बीएमसी म्हणजे काय. आय थिंक दीपालीच्या काहीतरी इश्यू आहे. हॅलो. हा दीपाली बोल. हॅलो. हा बोल दीपाली बोल. हॅलो. हा बोल ना. हा समित्र, थोडंसं रिपीट कर कारण तुझ्या आवाजामध्ये स्टॅटिक होता. बर. फक्त तुला एवढंच सांगायचंय की बीएमसी आपण जे घेणार आहोत ना, हाऊ इट हेल्प्स द बिझनेस मॉडेल डिझाईन, एवढंच सांगायचं आपल्याला. ओके ओके. सर आपण जो एक वेबिनार घेतला होता, मी अगदी 4 सेंटेन्सेस मध्ये सांगेन. आपण जो वेबिनार घेतला होता बिझनेस मॉडेल कॅनव्हासिंग, तर हे एक डिझायनिंग टूल आहे किंवा स्ट्रक्चरिंग टूल आहे. आणि आत्ताच्या या करंट सिच्युएशन मध्ये बऱ्याचशा बिझनेसेस मध्ये रिएंजिनिअरिंग म्हणा किंवा रिडिझायनिंग, रिस्ट्रक्चरिंगची गरज आहे. सो एक न्यू नॉर्मल आपण जे म्हणतोय, पोस्ट पॅन्डेमिक एक न्यू नॉर्मल जे म्हणतोय, तो न्यू नॉर्मल लक्षात घेऊन आपण एक बिझनेस मॉडेल समजा आता रिडिझाईन केला, तर मग आपल्याला आफ्टर द लॉकडाऊन गेट्स ओपन, लॉकडाऊन संपल्यानंतर
आपल्याला त्या कॅनव्हसवर काम करून वी कॅन ऍक्च्युली स्ट्रक्चर आवर बिझनेस फॉर द न्यू नॉर्मल. आणि त्या अनुषंगाने बिझनेस मॉडेल कॅनव्हस हे एक खूप पॉवरफुल टूल आहे, जिथे तुम्हाला फक्त स्ट्रक्चरिंग नाही तर असेसमेंट, तुमच्या बिझनेसची असेसमेंट आणि नवीन एखादी समजा स्ट्रॅटेजी किंवा प्रोसेस तुम्हाला सेटअप करायचं असेल तर त्यांनी पण तुम्हाला बीएमसी खूप मदत होऊ शकते. थँक्यू. करेक्ट करेक्ट. आता दीपाली, याच्याबद्दलच आपल्याला काय करायचंय की जसं आज आपण ब्रेकआउट रूम्स करून जसं डिस्कशन करून आपण ऍक्च्युली करून बघितलं, तसंच आपण बरोबर. बीएमसीचं करायचं आपलं प्लॅनिंग चाललंय पुढच्या 7-8 दिवसामध्ये. ओके. तर दॅट इज व्हॉट नक्की, जस्ट चालेल. आय वॉन्टेड टू. तर तेवढं फक्त तुझ्याकडनं आम्हाला कॉपरेशन लागेल थोडंसं. हो हो चालेल ना. इनफॅक्ट आपण जसे सीजीएम ला आपण केस स्टडीज घेतल्या तसे तसंच आपण घ्यायचं. बीएमसीला आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो. तशाच घ्यायच्यात आपल्याला. ओके, आणि आपण टेम्पलेट पाठवलेलंच आहे, त्यामुळे बिफोर परफेक्ट परफेक्ट. ब्रेक रूम आपण ते Perfect, perfect. टेम्पलेट पाठवू शकतो परत आणि मग वी कॅन टेक द. चालेल चालेल. थँक्यू सो मच. तर तुमचा बिझनेस Right. मॉडेल पहिलं तुम्ही डिझाईन करा नेक्स्ट स्टेप्समध्ये. नेक्स्ट विल बी डिसाईड टाइम लिमिट, प्रत्येक टाइम लिमिट आणि बजेट हे तुम्ही थोडंसं सांगा लोकांना. सॉरी, तुम्ही ठरवायला हवं आहे ते. ओके. पुढचं असं करायचं की एकदा ते ठरलं की नंतर एक मिनिट थोडंसं माझं जरा क्लिकिंगला चॅलेंज होतंय. ओके, फॅन्टास्टिक. स्टार्ट कलेक्टिंग अँड पोस्टिंग रिव्ह्यूज फ्रॉम डे वन. म्हणजे तुम्ही आजपासून काय सुरू करू शकता की आजच्या आजपासून तुम्ही ऍक्च्युली रिव्ह्यूज पोस्ट कलेक्शन चालू करू शकता इमिजिएटली. एस्टॅब्लिश प्लॅटफॉर्म्स, एंगेज थ्रू कंटेंट एंगेजिंग पाहिजे नेहमी. प्लॅटफॉर्म्स एस्टॅब्लिश झाले की ते बघूया आपण. आणि स्टार्ट पोस्टिंग, क्रिएशन, डिस्ट्रीब्युशन. क्रिएट पोस्ट झाला की डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. पॅरल ऍडव्हर्टाईज असं म्हटलंय आपण, म्हणजे जाहिरात हा प्रकार सगळ्यात शेवटी आपण टाकतोय याच्यामध्ये. कीप इन माइंड, लक्षात काय ठेवायच्या गोष्टी. डू नॉट डू ओनली परमिशन बेस्ड कॅम्पेन्स. म्हणजे व्हॉट्सअपवरती धडाधड लोक ब्रॉडकास्ट मेसेज टाकतात, तसं टाकू नका. केले तरी चालले, पण परमिशन बेस करा. लोकांना सांगा तुम्ही काय देणार आहात, इंट्रोड्यूस ते करूनच करा. मग नो ओव्हर पोस्टिंग. आम्ही सबशेल विरुद्ध मी ओव्हर पोस्टिंगच्या. लोक कट ऑफ होतात. एम्फॅसिस ऑन एंगेजमेंट, नॉट अग्रेसिव्ह पोस्टिंग, पुशिंग नाही करायचंय अग्रेसिव्हली. एक छोटेसे 2 मेसेज मी चेक करतो चॅटमध्ये काय म्हणतात ते. ओके, मनीषा मॅडम म्हणतात की लास्ट साईड. ओके, मी जरा वेळाने मनीषा मॅडम सगळं शेअर करणार आहे आणि हे रेकॉर्डिंग आपल्याकडे असणार आहे. तुम्ही यू कॅन गो टू दॅट एनी टाइम. तो परत झाला की तुम्हाला परत दाखवतो एकदा. ओके, ग्रेट. सो एम्फॅसिस ऑन एंगेजमेंट, नो अग्रेसिव्ह पुशिंग. क्वालिटी कंटेंटच ऑफर करायचा, दुसरं काही करायचं नाही. ओनली क्वालिटी कंटेंट ऑफरिंग. ओके, यू आर अ सोल्युशन प्रोव्हायडर. ही तुमची भूमिका पाहिजे या सगळ्यामध्ये. या सगळ्यामध्ये तुमची भूमिका पाहिजे, तुमची सोल्युशन प्रोव्हायडर भूमिका पाहिजे याच्यामध्ये. ओके. बिल्ड ऑथॉरिटी, रेप्युटेशन बिल्ड करा. तो छोटंसं एक शेवटचं एक क्विज सारखं आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ग्रुप ऍक्टिव्हिटी करू शकता याच्यामध्ये छोटीशी. खूप छान आहे. तुम्हाला हे फोटो बघून असं समजा की हे झाड जे आहे समोर तुम्हाला दिसतंय, हे झाड इज युअर बिझनेस. ओके, झाड तुमचा बिझनेस आहे. झाडाचं काम काय आहे, सावली देणं. बरोबर आहे, झाडाचं काम काय, सावली देणं. असं तुमचा पण बिझनेस काहीतरी सावली देतो कुठल्या तरी कस्टमर्सना किंवा काहीतरी करत असतो. तर या डिस्कशनमध्ये आपल्याला करायचं असं आहे की हे जर तुम्ही कॉन्टेक्स्ट धरलं, हे चित्र तुम्ही धरताय, तर झाडाचं सावली देण्याकरता काय काम असणार आहे. तुमची तयारी असेल तर ब्रेकआउट रूम्स आपण करूया. तुमची तयारी आहे का? हो असेल तर फक्त एक दोघा तिघांनी मला सांगा किंवा काही कसंही करा. आपण पटकन हे 5 मिनिटात संपूया. म्हणजे तुम्हाला हे विचार डिस्कस करता येईल असं. तर आर यू ओके विथ ब्रेकआउट रूम्स? काय करायचंय तुम्ही मला जर पटकन चॅटमध्ये सांगा किंवा कसंही. ओके म्हणतायत, 2-3 लोकांचं ओके आलंय. ओके येत आहेत. किती लोकांचं ओके आलं त्यावर आपण ठरवूया, है ना. का कंटाळा आला असेल तर तसंही सांगा, म्हणजे अगदीच मोकळेपणे आपण बोलूया. ओके म्हणतात. ओके, राज सर इज लिव्हिंग. ओके, फाईन. ज्यांना जायचं जाऊ शकतंय. फॅन्टास्टिक. ओके, सेशन आपला फार वेळ चालणार नाहीये. ही लास्ट स्लाइड आहे, याच्यानंतर क्लोजच करायचंय. पण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि याच्यावरती आपला सगळा धंदा बिल्ड केला असतो आपण. तर आय विल जस्ट स्टॉप द शेअरिंग. तुमच्या डोळ्यासमोर आहे की हे झाड आहे. झाडाखाली एक माणूस बसलेला आहे. तो अनेक लोकांना काहीतरी ऐकवतोय. इकडे व्हिडिओ शूटिंग चाललंय आणि झाडाचा मेन पर्पज आहे की सावली देणं. तर झाडाची सावली देणं हा बिझनेस आहे. त्याच्यात ह्याच्या सगळ्यातून तुम्हाला काय रिफ्लेक्ट होत आहे की हा तुमचा बिझनेस असेल तर तुमचा बिझनेस तुम्ही कसा वाढवाल हा थोडासा प्रश्न आहे. ओके, तर आपण प्रत्यक्ष ब्रेकआउट रूम्स करण्यापेक्षा, कारण 20 लोकच जास्ती पार्टिसिपेंट नाही राहतात. तर मी फक्त काय करतो की ज्यांना बोलायचं असेल त्यांनी इकडे पटकन त्यांचे हँड रेज किंवा तुम्ही चालू करा. तुम्हाला काय वाटतंय, हाऊ डू यू
याच्यात तुम्ही काय विचार करताय असं तुम्ही मला सांगू शकता. तुमचा ऑडिओ चालू करून तुम्ही सांगू शकताय. बोला, कोण बोलताय? मी अंजली बोलते. हा, बोला अंजली मॅडम. सावली देणं हा जर बिझनेस असेल तर हा. मुख्य सावली जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी देता येईल ओके ह्याच्यावर मुख्यत्वे विचार करायला हवा. तर ओके झाडाचेही प्रकार असतात, काहींचे अगदी विरळ पानं असतात, बरोबर. काहींचा पसारा खूप छोटा असतो, उभी वाढणारी असतात. तर जास्तीत जास्त लोक बसू शकतील असा मोठा स्पेस ऑक्युपाय करणारी अशी झाडं हवी की ज्याचा म्हणजे काय म्हणतात घेर खूप वाढू शकेल आणि ओके दाट सावली असेल. ओके, हरकत नाही. अजून कोणी बोलतंय अजून? हो, निशांत हा. बोलतोय. हा, बोल. म्हणजे झाड हे जे आपण बिझनेस म्हटलं तर ह्या चित्रातून असं प्रेरित होतं की तुमच्या प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेसच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी तुम्हाला तुमच्या कस्टमरसाठी करायला लागतील. मग त्याला तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन म्हणू शकता, व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस म्हणू शकता, काही करू शकता. बर पण ह्या गोष्टीमुळे तुमचा कस्टमर इंटिग्रेट होत जातो असं बर या चित्रातून प्रेरित होतं. ओके ओके हॅलो, ओके. हा, अजून बोला. दिगंबर बोलतो, डॉक्टर दिगंबर. हा, बोला दिगंबर. आपण असं प्रतीत होतं की प्रत्येकाचं त्यामध्ये फायदा पाहिजे. म्हणजे शूटिंग वाला आहे तो त्याच्या प्रोफेशन साठी करतोय, ग्रेट. जो माणूस काही भाषण करतोय त्याला लोकांना काहीतरी सांगायचं आहे, त्या Great. लोकांना त्याचं ऐकायला मिळते, प्लस वरती सावली पण आहे. बरोबर आणि आहे. प्रत्येकाचं त्यात काही ना काही एंगेजमेंट आहे, प्रत्येकाला काही ना काही बेनिफिट होणार आहे आणि त्यातून सगळ्यांचाच बेनिफिट म्हणजे बिझनेस वाढणार. परफेक्ट. बर, ओके. अजून कोण? विनीत, बोलता येईल ना तुला? हॅलो. हा, बोल ना तू. प्रत्यक्ष बोललं तर बरोबर आहे. झाड जे लावलंय हे खूप आधी लावलं गेलंय. बरोबर. म्हणजे आपल्याला जर सावली द्यायचा बिझनेस करायचा आहे हा, आधीपासून प्लॅन करायला पाहिजे. बर. अगदी झाडाचं प्लांटेशन कुठं करावं, कसं करावं, कोणतं झाड वापरावं याचा खूप थरली विचार करायला पाहिजे. आणि बरोबर ते प्लांट केल्यानंतर त्याची खूप काळजी घेऊन त्याला वाढवलं पाहिजे. बरोबर. ते एका ऑप्टिमम लेवलला आल्यानंतर ते तुम्हाला रिझल्ट द्यायला लागेल आणि ते कंटिन्युअस रिझल्ट तुम्हाला मिळत राहते. बरोबर आहे. करेक्ट. अजून कोणी? संबोडी? मनीषा मॅडम, बोला. हा, मला असं वाटतं की आपण असं जर विचार केला की हे झाड म्हणजे सगळ्यात महत्वाचं फॅक्टर आहे त्या तिथे जे गर्दी जमलेली आहे, करेक्ट. त्यांना जे सॅटिस्फॅक्शन मिळते ते सावली असल्यामुळे ते तिथे व्यवस्थित बसू शकतात. म्हणजे हा काइंड ऑफ साईड बिझनेस आहे, पण तितकाच महत्वाचा आहे म्हणायला गेलं तर. बर. की समजा एखादं एवढं गॅदरिंग असेल तर तिथे लोकांना लागणारं जे काही कम्फर्ट असेल, फूड असेल, टी असेल किंवा अशा ज्या गोष्टी आहेत की ह्या तितक्याच महत्वाच्या असतात लोकांना एंगेज करून ठेवण्यासाठी सुद्धा. तर बरोबर. असं आपण सावली म्हणून हा विचार जर केला की सावली आहे म्हणून लोक नाही आली, पण लोक आहेत तर त्यांना सावली मिळाल्यामुळे तिथे ते कम्फर्टेबली बसले. बर असा एक वेगळा विचार होऊ शकतो. बर. अजून कोणी? ओके, माय नेम इज राकेश. राकेश, बोला. ऍक्च्युली हे जे झाड आहे ते जर आपण आपला बिझनेस पकडलं तर खाली बसलेले जे आहे ते आपले कस्टमर बेस आहे. बरोबर. आणि सगळ्यांना आपल्याला सावली द्यायची आहे तर आपल्या फांद्या पण मजबूत असायला हव्यात. सो ज्या ह्या फांद्या आहेत ते आपल्या एम्प्लॉईज आहेत आणि जेवढे चांगले एम्प्लॉईज आपण ठेवू किंवा जेवढे मजबूत आपले एम्प्लॉईज असतील तेवढी सर्व्हिस आपण जे आहे ते कस्टमरला चांगली देऊ शकतो. वा, छान विचार आणि मांडला. झाडाचा जो बुंदा आहे तो तुम्ही बघितला असेल तो फार मोठा आहे, फार भक्कम आहे. तो सगळ्या गोष्टींना धरून ठेवतोय. तर तो जो असतो तो ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर किंवा सीईओ असतो, तो सगळ्यांना धरून ठेवतोय. कुठल्याही वातावरणामध्ये तो डगमगत नाहीये. लाईक दॅट आता कोरोना जरी आला असेल तर आपल्याला पण त्या बुंदासारखं सगळ्यांना धरून ठेवलं पाहिजे आणि जेवढं सगळ्यांना पाहिजे तेवढ्यांना आपण सावली देता आली पाहिजे. छान राकेश. अजून कोणी? तर मी सांगू का सचिन गटणे? अरे जरूर, सगळ्यांनी सांगायचंय, काय प्रश्न. ते सगळ्यांनी झाडाबद्दल सांगितलं आहे, लोकांबद्दल सांगितलंय. मला वाटतं की तिथे बसलेले जे खुर्चीतले लीडर आहेत ते म्हणजे माझा बिझनेस असावा की कोणी कुठेही जावं पण शेवटी माझ्याचकडे यावं. बरोबर आहे. अजून कोणी आहे? हा, आता एका सरांनी म्हणलं जसं कोण भोसले, संतोष भोसले बोलतो. हा, असं सांग मित्रा. बोला. सरांनी जे म्हणलं बांधा मोठा आहे, जेवढे त्या झाडाचे मुळं घट्ट रोवले जातील ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये
तसं बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू जसा बिझनेस सर्व क्षेत्रामध्ये घट्ट हे केलेला पाहिजे, जेणेकरून बरोबर. ते कुठलीही वाईट परिस्थिती आल्या तर ते डगमगायला नको आहे. परफेक्ट परफेक्ट. हे एक त्या पद्धतीने शिकू शकतो. बरोबर. अजून कोण? ठीक आहे, थोडंसं कन्क्लूड करूया. सगळ्यांचं बरोबर आहे. मला वेगवेगळ्या गोष्टी अजून ऐकायला मिळाल्या बऱ्याचशा. आता पहिलं याच्या आधीचं जे मी म्हटलं होतं ना, की आपला बिझनेस आहे एक सोल्युशन आपण देत असतो. ऍक्च्युली बिझनेस हे बोलायला बोललो आपण, प्रॉफिट वगैरे सगळं बोलतोय, पण ऍक्च्युली कुठलाही बिझनेस जरी धरला, सचिन गटणेंचा जरी धंदा धरला की त्यांचे मेडल ट्रॉफीज आहेत, तरी ही इज सॉल्विंग सम प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात, कुठल्या तरी प्रश्नाला उत्तर देत असतात. बरोबर आहे. तसं प्रत्येकाचा आपण कुठला क्वेरी सॉल्व्ह करतोय ना, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला फीडबॅक्स येतात. झाडाचं उदाहरण घेतलं, हे ते माणसं तर आहेतच खालती बसलेली वगैरे वगैरे, पण झाडावरती काय असतात, अनेक पक्षी येतात. जशी सावली वाढायला लागते, फांद्या वाढा, कोणीतरी म्हणलं फांद्या वाढतात, बरोबर आहे. सावली तशी वाढायला लागते. सावली वाढायला लागली की फांद्या वाढल्या की त्यावरती अनेक प्रकारचे पक्षी येतात. काही त्याच्यावरती परमनंट पक्षी असतात, जे आपले परमनंट कस्टमर असतील, असं होऊ शकतात. काही वर्षानुवर्ष असतात, काही येतात जातात, काही सीझनल असतात. बरोबर आहे. आता हे सगळे काय करतात, त्याची घरटी करतात, तिथे राहतात, पण हे देऊन पण जातात. काय करतात, देतात म्हणजे काय, म्हणजे देतात ते त्यांची जी विष्ठा आहे ना, सगळी ती विष्ठा सगळी झाडाच्या कामाची असते तशी पाहिली तर त्यांनी सगळी इकॉलॉजी सगळी बॅलन्स होते. आणि काही वेळेला असंही होतं, आपल्या कस्टमरचा आपण जर विचार करत गेलो तर बरेच वेळेला आपल्याला कस्टमर फीडबॅक देतात. कधी योग्य वाटतो आपल्याला, कधी अयोग्य वाटतो, पण प्रत्येक गोष्टीने व्यवसायाचं पोषण होतं. सगळ्यात शेवटी जे बोलले, काय तुमचं नाव काय म्हणले, विसरलो मी, राकेश संतोष भोसले म्हणले की अगदी ते मुळापर्यंत गेले होते. तर मला हे म्हणायचं असं की हे काही जरी करायचं असेल, काहीही वाटेल ते, लावणं झाड वगैरे सगळं ठीक आहे, पण नंतर तुम्हाला मुळाशीच काम करावं लागतं. म्हणजे जितकं झाड वरती वाढलंय तितकी त्याचे मुळं खालती असतात ना. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची मुवमेंट आहे, आपल्या मुळापर्यंत जा. म्हणजे काय करायचं माहितीये का, की आपल्याला वेळोवेळी आलेले फीडबॅक्स आहेत व्यवसायाला, त्याच्यातनं आपण मूळ घट्ट करत जायचं. हेच फॉरेन कंपनीज करतात बऱ्याच वेळेला. कारण त्याच्या सिस्टीम ते बळकट करत जातात. असं जर तुम्ही सिस्टीमकडे जर काम करत गेलो आपण मुळाकडे, तर आपल्याला झाड सेलिंग अजिबात करत नाही बघा. झाड इज जस्ट डेव्हलपिंग. तसं आपण धंदा आपला डेव्हलप मुळात करत जाऊया. आणि याच्याकरता सध्यासारखा टाइम कुठे तुम्हाला मिळणार नाही, असं मला तुम्हाला सांगायचंय. सो दिस इज अ मोस्ट आयडियल टाइम. त्याच्यात तुम्ही जरूर वेळ घाला. शेवटी फक्त आमच्या सर्व्हिस बद्दल बोलतो की मी स्वतः मेंटोरिंग करतो, ऑफलाईन टू ऑनलाईन. ज्यांना जायचं असेल ऑफलाईन वरनं ऑनलाईनला, तर याच्याकरता मेंटोरिंग करतो. यात मास्टर प्लॅन क्रिएट करून प्रत्येक आठवड्याला 1-1 तास दिलं जातं. आता अंजली मॅडम आहेत पण आमच्या, प्रत्यक्ष घेतात सर्व्हिस. एनिवे, तर तुम्हाला जर इच्छा असेल ह्याच्यात जर यायची असेल तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा. त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं माझं सांगायचा उद्देश काय, की माझा स्वतःचा व्यवसाय तसा मी एस्टॅब्लिश केला वॉटर बिझनेस. सो दॅट इज आय एम नॉट जस्ट अ डिजिटल मार्केटिंग प्रोव्हायडर, बट आय हॅव अ पर्सन हू कॅन टेक यू टू ऑफलाईन बिझनेस, ऑफलाईन टू ऑनलाईन बिझनेस. तुम्हाला वाटलं तर मला जरूर कॉन्टॅक्ट करा. सध्या आम्ही क्वार्टरली प्लॅनवरती इंट्रोडक्टरी प्राइसिंग पण दिलेली आहे. युजली आम्ही बाहेर सगळ्यांना 60,000 रुपये लावतो, बट वी आर चार्जिंग 12,000 रुपीज ओनली. तर तुम्हाला वाटलं तर मला जरूर कॉन्टॅक्ट करा. आणि आता आपण फक्त शेवटचे 1-2 मतं बघूया, की कोणीतरी फीडबॅक देते, कसा वाटला सेशन याच्याबद्दल. कोण देते फीडबॅक, हू इज फर्स्ट? मनीषा मॅडम. बोल सर. मनीषा. हा मनीषा मॅडम, कसं वाटलं सेशन तुम्हाला? चांगलं वाटलं? काय वाटलं? हो छान वाटलं, खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं आणि आज खूप चांगल्या पद्धतीने ते सगळं छान झालं. आता जरा सगळ्यांना सवय झाली या सेशन्स मध्ये सगळं बरोबर मॅनेज करण्याची, आवाज बंद ठेवण्याची वगैरे, त्यामुळे ते अजिबात डिस्टर्ब न होता सुंदर सेशन झालं. व्हेरी गुड, थँक्यू. अरुणा, तू काहीतरी हात वरती करते, मजा आली आणखीन. हा, ते खूप चांगला फीचर आहे. अरुणा, तू काहीतरी सांगतेस का? अरुणा डोईफोडे, तिने हात वरती केलेला आहे. अरुणाच्या फोनवर मी नितीन आहे. नितीन बोला 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 बोला. तुमची ओळख पण सांगा, तुम्ही काय करता थोडस. आम्ही नितीन डोईफोडे, आम्ही पर्यावरण जागृतीबद्दल काम करतोय आणि सेंद्रिय शेती याचा प्रचार आम्ही देशभर करतोय. तर त्याच्यासाठी आता मी ऑलरेडी सौमित्र सरांची हे कन्सल्टन्सी किंवा कोचिंग जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्यांचे ते सेशन जे आहेत त्याचा खरंच फायदा होतोय. आणि मला पण हेच होतं की कसं, कारण आम्ही फिजिकली गावागाव जाऊन करणं हे याच्यावर भर देत होतो, पण आता ती वेळ राहिलेली नाही. कारण आता जवळपास जसं म्हटलं गेलं की जवळपास 55 कोटी लोक समजा जर सोशल मीडियावर आहेत,
तर प्रत्येक गावातले तरुण मुलं जी आहेत ही शेतकऱ्यांची तरुण मुलं फेसबुक आणि सगळ्यावर आहेत, पण आम्हाला ते टॅप करता येत नव्हतं. तर सौमित्र सरांची मदत आम्ही त्यासाठी घेतली. सर सेशन कसा वाटला आजचा? खूप छान झाला. हा बस त्याच्याबद्दल फीडबॅक हवा आहे मेनली. खूप छान झाला. अजून कोण सांगतंय? कोण आहे अजून? मी बोलतो, संतोष भोसले. हा संतोष बोला. मी पहिल्यांदा जॉईन केलं आज तुम्हाला. अरे वा संतोष, तुम्ही कुठल्या म्हणजे निवडक वरती आहात का? निलेश सर, निलेश वर्धन. हॅलो. हा बोला 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 बोला. हा मी पहिल्यांदा सेशन आज जॉईन केलं होतं तुमचं. ओके ओके बर बर. कसं वाटलं? एकदम छान वाटलं. बिमल गांधी सरांचे पण सेशन मी जॉईन केलेले आहेत अगोदर. ओके 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 ओके. मी मध्ये नाव काढलात ना त्यांचं, लगेच मला ते लिंक झालं. नाईस सर, नाईस सेशन. ओके ओके चालतंय. कोणाला बोलायचं नसेल तर आपण बंद करूया मीटिंग आपली. कोणाला असेल उत्स्फूर्तपणे काय बोलायचं तर जरूर बोलू शकता, संधी आहे. नाहीतर आपण बंद करूया असं. ओके सर. ओके. वृंदा आंबेकर, तुझं काय, तुझं मत काय? मी लिहिला एक सिंगल लाईन मध्ये लिहिलं होतं. पण तू बोलू शकतेस सेशन ना. चांगला झाला, सेशन चांगला झाला. आयडिया क्लिअर मिळाली. क्वाईट पॉइंट टू पॉइंट तो कंडक्ट केला होता. त्यामुळे ज्या उद्देशाने तो कंडक्ट केला होता तो उद्देश माझ्या मते पोहोचला लोकांपर्यंत. चलो चलो थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके थँक्यू सो मच. ओके थँक्यू सर. थँक्यू सो मच फॉर ऑर्गनायझिंग दिस अँड इन्व्हायटिंग मी टू बी पार्ट ऑफ दिस. अरे लोकांना प्रश्न विचारत उत्तराकडे न्यायची तुमची स्टाईल मस्त आहे. त्यांना त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढवण्याची पद्धत खूप भारी. नाही आता बरेच वेळा काय होतं, वेबिनार्स असतात ना जे वन साइडेड असतात खूप. नाही याच्यामुळे विचार करायला लागतो ना. हो पोल्सचा खूप फायदा होतो. विचार करायला लागतो. पोल्सचा फायदा होतो. चलो एनिवे थँक्यू सो मच. तुमच्यामुळे सगळं ओके थँक्यू सर. नाही तर कसं शक्य होईल. थँक्यू सो मच. चलो थँक्यू थँक्यू. येस येस. सचिन गटण्यांकडून. हा बोला बोला सचिन सर बोला. काय नाही, धन्यवाद म्हणलं, बाकी काय. अरे काय थँक्यू थँक्यू. ओके चलो बाय.